आज आपण पाहणार आहोत सेशन 11। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे। तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला लॅबमध्ये जायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। याच्यामध्ये तुम्ही काहीही टाईप केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, जसं आहे तसं टाईप करा जे असेल ते। त्यानंतर इथे कन्फर्मवर क्लिक करायचं आहे, ओके करा। त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे, इथून प्रोसीड करा। याच्यामध्ये 6 क्वेश्चन्स आहे, स्टार्ट करा। त्यानंतर पहिला क्वेश्चन्स, तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमधील प्रिंट ऑप्शन्स कसे ॲक्सेस करू शकता म्हणत आहे। तर आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये प्रिंट करण्यासाठी कोणत्या ऑप्शनचा वापर करू शकतो आपण बघा। तर याचं उत्तर 4 नंबरला आहे, नेव्हिगेट टू द फाईल टॅब आणि त्यानंतर सिलेक्ट प्रिंट ऑप्शन्स आहे। तर 4 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट, MS वर्डमध्ये टेम्पलेट म्हणजे काय म्हणत आहेत। तर MS वर्डमध्ये टेम्पलेट म्हणजेच आपल्याला पहिलंच आहे, सामान्य हेतूसाठी तयार केलेला डॉक्युमेंट वापरासाठी पूर्व डिझाईन केलेला आहे, त्याचं उत्तर आहे। तर ऑप्शन नंबर 1 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट, तुम्ही MS वर्डमध्ये अनसेव्ह केलेले डॉक्युमेंट कसे रिकवर करू शकता म्हणत आहे। तर ते डॉक्युमेंट रिकवर करण्यासाठी बघा आपण, तर याचं उत्तर पहिलं आहे, तिसरं आहे। तिसऱ्याच्या क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये विविध प्रकारचे टेम्पलेट कुठे मिळतील म्हणत आहेत। तर विविध प्रकारचे टेम्पलेट आपल्याला फाईल टॅबमध्ये मिळून जाईल ते। त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, निम्नलिखित विकल्पों में से कौन सी इमेज क्विक एक्सेस टूलबार को दर्शवती हे म्हणत आहे। तर आपल्याला क्विक ॲक्सेस टूलबार हे काय दाखवते बघा। तर याचं उत्तर 2 नंबरला आहे बघा, हे क्विक ॲक्सेस टूलबार आहे वर्डचं। त्याला क्लिक करून सबमिट करा। त्यानंतर शेवटचं बघा, MS वर्डमधील अंडरलाईन वैशिष्ट्य प्रामुख्याने स्ट्राईक्ससाठी वापरले जाते म्हणत आहे। तर याचं उत्तर चूक आहे आणि त्यानंतर ओके करा। त्यानंतर गो टू होमवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे, नेक्स्ट करा। पहिला क्वेश्चन्स बघा, गुगल सहाय्यक सक्रिय करण्यासाठी काय आज्ञा आहे म्हणत आहे। तर गुगल सहाय्यक सक्रिय करण्यासाठी आपल्याला ओके गुगल म्हणावं लागेल। तर याचं उत्तर 4 नंबरला आहे। तर 4 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल आजचा तर व्हिडिओला लाईक करा। तर याचं उत्तर गो टू होम आहे, ओके गुगल आहे। त्यानंतर बघा, गुगल असिस्टंट खालीलपैकी कोणत्यावर काम करते। तर ते व्हॉइस कमांड कंट्रोलवर काम करते। अमेझॉन इको खालीलपैकी कोणते डिव्हाइस आहे म्हणत आहे। तर अमेझॉन इको खालीलपैकी 2 नंबरचे डिव्हाइस आहे। तर 2 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। खालीलपैकी कोणत्या अलेक्सा डिव्हाइसमध्ये मायक्रोफोन अंगभूत आहे म्हणत आहे। तर यामध्ये बघा ए ऑप्शन्सवर आहे, तर याचं उत्तर ए आहे। त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये फाईल टॅब कोणते कार्य करते म्हणत आहे। तर फाईल टॅब कोणतं कार्य करते, सेव्हिंग अँड ओपनिंग डॉक्युमेंट ही कार्य करते। तर ऑप्शन नंबर 2 आहे। खालीलपैकी कोणता पर्याय MS वर्डमध्ये होम टॅबवर आढळतो म्हणत आहे। तर त्यामध्ये होम टॅबवर आपल्याला फॉन्ट आढळते, स्टाईल आहे, पेज लेआउट आहे, स्ट्राईक थ्रू आहे, पेज लेआउट वेगळं आहे। त्यानंतर सबमिट करा। तुम्ही मोबाईल डिव्हाइसवर गुगल असिस्टंट कसे ॲक्टिवेट करू शकता म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला हे गुगल हे वाक्य म्हणावं लागेल। त्यानंतर बघा, वापरकर्ते सामान्यतः ॲमेझॉन अलेक्साशी संवाद कसा साधतात म्हणत आहे। तर ते व्हॉइस कमांडसोबत साधतात। कोणती उपकरणे किंडल ॲपशी अनुरूप आहे म्हणत आहे। तर कोणती आहे बघा, तर त्याचं उत्तर आहे स्मार्टफोन आणि टॅबलेट आहे। त्यानंतर बघा, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये डॉक्युमेंट प्रिंट करण्यापूर्वी तुम्ही त्याचे प्रिव्ह्यू कसे करू शकता म्हणत आहे। तर त्यासाठी बघा 3 नंबरचा ऑप्शन्स आहे, व्ह्यू टॅबवर जा। त्यानंतर याच्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा, ओके करा आणि त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे। इथून स्टार्ट करा। स्टार्ट केल्यानंतर इथून नेक्स्ट करायचं आहे आणि याच्यातनी पहिला क्वेश्चन्स लावून घ्या। तर मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडा आणि त्यात इनव्हलप हे टेम्पलेट सर्च करा
आणि सर्च केल्यानंतर आता याचा वापर करून एन्व्हलप तयार करण्यासाठी क्रिएट या बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर वर्ड ओपन करा, स्टार्ट बटनावर जा. याच्यातनी सर्च करायचा वर्डला क्लिक करून ओपन करा. ओपन करून घ्या. ओपन झाल्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये सर्च करायचं आहे एन्व्हलप. तर याच्यावर सर्च फॉर ऑनलाईनमध्ये जा आणि याच्यातनी एन्व्हलप हे नाव टाईप करा किंवा कॉपी पेस्ट करा. ते नाव तिथून कॉपी करूनही टाकलं तरी चालेल. आणि त्यानंतर इथून सर्च बटनावर क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर खूप सारे याच्यामध्ये टेम्पलेट येईल आपल्याला एन्व्हलप नावाचे. तर याच्यातलं आपल्याला कुठलंही घेतलं तरी चालेल. कोणत्या याच्यावर क्लिक करा, कोणतंही घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मी पहिल्या याच्यावर क्लिक केलेलं आहे आणि इथून क्रिएट करा. क्रिएट केल्यानंतर बघा आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा आणि पुढचा क्वेश्चन्स लावायचा आहे. त्यानंतरचा क्वेश्चन्स आहे डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅब एक्सपोर्ट क्रिएट याचा वापर करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला कोणत्याही डॉक्युमेंटचे PDF बनवायचे आहे वर्डमधून. तर त्यासाठी काय करावं लागते, तर पहिले ओपन होऊ द्या डॉक्युमेंट. PDF बनवण्यासाठी फाईल टॅबमध्ये जायचं आहे. सुरुवातीला फाईल टॅबमध्ये जा. फाईल टॅबला ओपन करा. त्यानंतर इथे एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. क्रिएट PDF वर क्लिक करा आणि पब्लिश करायचं आहे. इथून जे नाव द्यायचं असेल ते द्या आणि त्यानंतर पब्लिश करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. येस करायला आणि नंतर सबमिट करा. ओके करा आणि पुढचा क्वेश्चन्स लावायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर पोर्टफोलिओ फोटोग्राफी या नावाने सेव्ह करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर आपल्याला पोर्टफोलिओ फोटोग्राफी या नावाने सेव्ह करायचं आहे डेस्कटॉपवर या फाईलला. तर फाईलमध्ये जा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे ब्राउझर क्लिक केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट डेस्कटॉप जरी घेतलं तरी चालेल, कुठूनही जा. आणि त्यानंतर याच्यामध्ये डेस्कटॉप निवडायचं आहे. ऑलरेडी डेस्कटॉप निवडलेला आहे आणि त्यामध्ये ते नाव टाकायचं आहे आपल्याला. तर जे नाव आहे ते त्यातनी टाईप करा. कॉपी करून टाकलं तरी चालेल किंवा टाईप केलं तरी चालेल, जसं येईल तुम्हाला त्या पद्धतीने टाका आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स बघा. मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडा म्हणते आणि त्यात ऑर्गनाइज शेप रिझ्यूम हे टेम्पलेट सर्च बारमध्ये सर्च करा. आता याचा वापर करून रिझ्यूम तयार करण्यासाठी क्रिएट या बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर पुन्हा आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करायचं आहे. तर आपल्याला सर्च बॉक्समध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला वर्ड ओपन करून घ्या. वर्ड ओपन केल्यानंतर बघा याच्यातनी वर्ड नाव टाईप करा आणि सर्च करून एक एंटर केलं तरी चालेल. त्यानंतर सर्च बॉक्समध्ये जा आणि याच्यातनी आपल्याला सर्च केलं तरी चालेल जे नाव सांगितलं असेल ते, किंवा तुम्ही रिझ्यूम नाव जरी टाकलं तरी चालते. रिझ्यूम टाकलं तरी चालेल. रिझ्यूम टाकलं मी. त्यानंतर सर्च करा इथून आणि सर्च केल्यानंतर खूप सारे रिझ्यूम याच्यामध्ये आलेले आहे आणि यामधलं आपण कोणतंही घेतलं तरी चालेल, कुठलंही एखादं घ्या आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. नवीन ब्लँक मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट उघडण्यासाठी वर्ड फाईल न्यू आणि ब्लँक याचा वापर करा म्हणत आहे. तर आपल्याला नवीन एक ब्लँक मायक्रोसॉफ्ट वर्डची फाईल ओपन करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला स्टार्ट बटनावर जा किंवा सर्च बॉक्समध्ये जाऊन आपल्याला वर्ड हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. ओपन करा. त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे नवीन घेण्यासाठी. तर ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करा. व्यवस्थित क्वेश्चन वाचून घ्या काय म्हटलेलं आहे ते. ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करा आणि ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर आपलं डॉक्युमेंट ओपन झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे प्रोसेस सांगितली असेल ती प्रोसेस फॉलो करायची आहे. फाईलमध्ये जा, न्यूमध्ये जायचं आहे आणि इथून ब्लँक फाईल घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतरचा क्वेश्चन्स पहा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये फाईल टॅबवर क्लिक करा, न्यू ऑप्शन सिलेक्ट करा आणि नंतर कोणतीही प्री डिझाईन केलेली टेम्पलेट आपल्याला ओपन करायची आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे, न्यूवर जायचं आहे आणि याच्यातून कोणतीही डिझाईन घेतली तरी चालेल आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि पुढचा क्वेश्चन्स लावायचा आहे. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये फाईल टॅबवर क्लिक करा आणि त्यानंतर शेअर ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला विविध शेअरिंग फाईल एक्सप्लोरर करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपलं डॉक्युमेंट ओपन झालेलं आहे. त्यानंतर फाईल टॅबमध्ये जा. फाईल टॅबमध्ये जायचं आहे आणि ते शेअरिंगमध्ये जाऊन बघा खूप सारे शेअरिंगचे ऑप्शन्स दिलेले आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये फाईल टॅबवर क्लिक करा, एक्सपोर्ट ऑप्शन क्लिक करा म्हणत आहे.
आणि त्यानंतर बघा एखादी PDF आपल्याला क्रिएट करायची आहे, तर क्रिएट करून आपल्याला पब्लिश करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला पुन्हा फाईल टॅबवर जायचं आहे. त्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करा, क्रिएट PDF वर क्लिक करायचं आहे आणि इथून पब्लिश करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा आणि पुढचा क्वेश्चन्स लावा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये कॉपी आणि पेस्ट ऑप्शनचा वापरण्यासाठी दिलेला टेक्स्ट सिलेक्ट करा. क्लिपबोर्ड ग्रुपमधील कॉपी ऑप्शनवर क्लिक करा आणि डॉक्युमेंटच्या रिकाम्या भागात जा आणि रिकाम्या भागावरनी ते पेस्ट करा म्हणत आहे. तर कॉपी पेस्ट करायचं आपल्याला. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटची जे काय आहे ते सिलेक्शन करून घ्या शब्द आणि त्याला पेस्ट करायचं आहे रिकाम्या जागेतनी. तर बघा मी याला सिलेक्शन करून घेतलेलं आहे. इथून कॉपी करून घ्या. इथून कॉपी करायचं आहे आणि रिकाम्या भागावर कुठेही जाऊन क्लिक करा आणि त्यानंतर त्याच्यातने जाऊन पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा क्वेश्चन्स बघा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये दिलेला टेक्स्ट सिलेक्ट करा आणि टेक्स्टची स्टाईल कॅलिबरी बॉडी म्हणून सेट करा आणि त्यानंतर त्याचा फॉन्ट 16 वर सेट करा म्हणत आहे. तर बघा पहिले सिलेक्शन करून घ्या. डॉक्युमेंटला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. फॉन्टमध्ये जा आणि त्याचा फॉन्ट कॅलिबरी बॉडी हा करायचा आहे. तर फॉन्टमध्ये जाऊन त्याचा फॉन्ट हा कॅलिबरी बॉडी करून घ्या. याच्यातून आपल्याला कॅलिबरी बॉडी हा फॉन्ट घ्यायचा आहे. C वर असणार आहे, सुरुवातीला दिलेला आहे तो घ्या आणि त्याची साईज किती म्हटलेलं आहे 16. तर साईज यातून 16 करायची आहे आपल्याला अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. तर आपलं सर्व गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करून आपल्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर बघा याच्यातनी प्रोसेस फोलिओ आहे तो सोडून आपल्याला घ्यायचा आहे. 1 मिनिटाचा टायमिंग आहे, पूर्ण करून घ्या. 1 मिनिटाचा टायमिंग झाल्यानंतर भेटू आपण. त्यानंतर बघा 1 मिनिट टायमिंग झालेला आहे. सबमिट करायचा. इथून सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि ओके केल्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये एक फाईल अपलोड करायची आहे. तर पुढे घ्या आणि इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये चूज फाईलवर क्लिक करायचं आहे. एक फाईल आपल्याला अपलोड करायची आहे. चूज फाईलवर क्लिक करा आणि ज्यातली कोणती फाईल घेतली ते चालेल आणि त्यानंतर ओपन करून त्याला सेव्ह करायचं आहे इथून. तर अशा प्रकारे आपलं प्रोसेस फोलिओ पूर्ण झालेला आहे. आणि नंतर आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहे. तर सिम्युलेशनमध्ये जा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये क्लिक करून आपल्याला नेक्स्ट बटनावर क्लिक करा. याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स आहे. तर त्याचा पहिला क्वेश्चन बघा. चांगली रंगसंगती वापरणे खूप महत्त्वाचे असते म्हणून यूज ऑफ IT इन व्हेरियस इंडस्ट्रीज या निवडलेल्या टेक्स्टला स्टँडर्ड ब्लू फॉन्ट कलर अप्लाय करा म्हणत आहे. तर आपल्याला याला स्टँडर्ड ब्लू कलर अप्लाय करायचा आहे. तर फॉन्ट कलरमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला स्टँडर्ड ब्लू कलर घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर आहे तुमचे डॉक्युमेंट आणि सादरीकरण दृश्यमानाने वर्धित करण्यासाठी टेक्स्ट इफेक्टचा वापर केला जातो म्हणून निवडलेल्या टेक्स्टवर शॅडो इनर टॉप लेफ्ट टेक्स्ट इफेक्ट लागू करा म्हणत आहेत. तर त्यासाठी शॅडोवर जा. इनरमध्ये जाऊन पहिलेच घ्यायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा आणि SIM वर क्लिक करून आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं ते झालेलं आहे आणि शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आपल्याला. तर इथून स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर बघा नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये 4 क्वेश्चन्स आहे. यूजर इंटरफेस हा अशा ॲप्लिकेशनचा भाग आहे जे वापरकर्त्याला प्रोग्राम नियंत्रित करण्यासाठी तसेच त्यांचे संवाद साधण्याची परवानगी देते. तर बरोबर आहे. त्याच्याशी अधिकची माहिती रिक्वेस्ट पुरवतात. कोण पुरवतात? तर डायलॉग बॉक्स पुरवतात. या प्रकारच्या सॉफ्टवेअरचे वर्णन एंड युजर सॉफ्टवेअर असे करता येऊ शकते आणि याचा वापर विविध प्रकारे केला जाऊ शकतो. तर ॲप्लिकेशन आहे. या प्रकारचे सॉफ्टवेअर बहुतांश तांत्रिक तपशील हाताळण्यासाठी अंतिम वापरकर्ता याला हार्डवेअरसोबत काम करते तर त्याला सिस्टीम म्हटले जाते. अशा प्रकारे सर्व आपलं सोडवणं झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व सेशन 11 पूर्ण सोडवणं झालेलं आहे.